मित्रांनो, आपल्या इनसेम एकदम तोंडावर येऊ घातले आहेत. सो आता ज्यांना इनसेम द्यायच्या, इनसेम मध्ये स्कोर करायचे, विषय क्लिअर करायचे, सो त्यांनी अभ्यासाची आपली स्ट्रॅटर्जी काय असायला हवी ती मी या व्हिडिओत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मित्रांनो, सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि बस त्या पद्धतीने अभ्यास करा. शुअरली तुम्ही तुमचे बॅकलॉग क्लिअर करू शकता, किंबहुना त्या विषयामध्ये टॉप सुद्धा करू शकता. मित्रांनो, इनसेम मध्ये आपल्याला फक्त 2च युनिट प्रिपेअर करायचं, युनिट 1 आणि युनिट 2. 30 मार्कसाठी 15 मार्कला एक युनिट आहे, 15 मार्कला दुसरं युनिट आहे. हे आपल्याला क्लिअर आहे. आता आपल्याला अभ्यास कसा करायचा बघा. पहिल्यांदा तर आज समजा ऑगस्ट चालू झालाय, तो एकतर ऑगस्ट एंडिंगला आपल्या इनसेम असणार आहे. आपल्याकडे आहे 15 ते 20 दिवस. सो या 15 ते 20 दिवसामध्ये आपण 30 पैकी 25च्या वरती जाऊ शकतो का? आरामात जाऊ शकतो. फक्त स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा. कसा करायचा बघा. पहिल्यांदा आपण ठरवू आपल्याला पास व्हायचंय की आपल्याला स्कोर करायचा आहे. यस, या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. ज्याला जस्ट पास व्हायचंय ना, तर त्याने IMP वरतीच फोकस करा. म्हणजे 30 पैकी 17-18 मार्क पडले, सो माझा विषय क्लिअर झाला, मला झंझटीत पडायचं नाही. त्याने IMP क्वेश्चन आणि पुढच्या स्ट्रॅटेजीज फॉलो करायच्या. पण ज्याला स्कोरिंग करायची, 25-30 पर्यंत जायचं, आउट ऑफ मार्क घ्यायचे, तो त्याला डिटेल स्टडी प्लस IMP क्वेश्चन. IMP का? IMP ने पासिंग 17-18 मार्काचे सिक्युअर होते आणि डिटेल स्टडीने 17-18च्या पुढे आपण 25-26-30 पर्यंत जाऊ शकतो. सो या दोन्ही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. आता जो डिटेल स्टडी करतोय ना, त्याचा वेळ कमी, सो त्याने काय करा, 2-3 गोष्टी फॉलो करू शकता. एक तर आपला एखादा चांगला मित्र आहे ज्यांनी त्या सब्जेक्टमध्ये टॉप केले, त्याला तुम्ही भेटून सब्जेक्ट क्लिअर करून घ्या, किंवा टीचरकडनं फटाफट जो बॅकलॉगचा सब्जेक्ट असेल त्याला रिवाइज करून घ्या, किंवा रेग्युलरचा जो सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही पर्पल ॲड ऍप्लिकेशन आपले जे सबस्क्रिप्शन आहे त्यावरती व्हिडिओ लेक्चर बघून त्यात इनसेमचे सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन सगळं दिलं. सो त्याच्यावरनं जरी केलं तरी तुम्ही 1-2-3 दिवसातच तुमचा सब्जेक्ट पर्पल ॲड ऍप्लिकेशन सोबत सुद्धा स्कोरिंग करू शकता. सो मी 2-3 ऑप्शन दिले. येस, आता एकदा आपण आपलं टार्गेट ठरवलं की आपल्याला पहिल्यांदा अभ्यास ठरवायचा आहे, किती वेळ करायचा आहे. सो मित्रांनो, साधारणतः हुशार मुलगा 1 युनिट आपला 4-1 तासात, 3 ते 4 तासात कव्हर करतो. सामान्य मुलगा मॅक्सिमम 6 तासापर्यंत 1 युनिट कव्हर करू शकतो. तो आपण एक उदाहरणार्थ धरलं ते 4 ते 6 तासात तुम्ही पर युनिट करू शकता. इनसेमला आपल्याला करायचे फक्त 2 युनिट. म्हणजे इकडे आपण जर बघितलं, दिवसातनं आपण कॉलेज करून सकाळी समजा पहाटे 2 तास अभ्यास केला, संध्याकाळी 2 तास केला, सो कॉलेज करून आपण 4 तास आरामात स्टडी करू शकतो. करेक्ट आहे. म्हणजे आपण जर धरलं तर साधारणतः 2 डेजमध्ये तुमचा एक सब्जेक्ट कम्प्लीट होतोय. 2 दिवसामध्ये आपल्याला 4 आणि 4 8 तास भेटतात. ऍव्हरेज धरा तुम्ही इथे 4 ते 5 तास धरले तर 5-2 10, इकडे 8 तास. एखादा युनिट छोटा असतो, सो 7, 8, 10 तासात तुमचा आरामात 2 दिवसात एक सब्जेक्ट कव्हर होतोय. आता डेलीमध्ये तुम्ही 3 तास अभ्यास करा किंवा 4 तास करा, हे तुमच्यावर डिपेंड्स आहे. जेवढा मॅक्सिमम अभ्यास करशाल तेवढा मॅक्सिमम टाइम तुम्ही इथे तुमचे सब्जेक्ट क्लिअर करू शकता. आता आपण स्ट्रॅटर्जी ठरवली, आपल्याला किती तास अभ्यास करायचा ते ठरवलं. आता अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर पहिल्यांदा पटापट रिव्हिजनला घ्या. म्हणजे जो युनिट आपल्याला 4 ते 6 तासात आपण करत होतो, तो आता रिव्हिजनला हार्डली 1 तास लागणार आहे. 1 ते 2 तासात परफेक्ट रिव्हिजन होते. रिव्हिजन मध्ये काय करायचं, मेन पॉइंट्स, फॉर्म्युले, त्याच्यानंतर डायग्राम्स, न्यूमरिकल असेल त्याच्या स्टेप्स, एवढं सगळं पटापट लिहून काढायचं आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. त्यालाच पटापट रिकॉल करून घ्यायचं. यस, आणि शेवट येतो आपला 3 प्रश्नपत्रिका, म्हणजे 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQ आपल्याला कंपल्सरी सोडवायचे. लक्षात ठेवा, हे 3 पेपर कसे, पहिले 2 पेपर बघून सोडवा आणि तिसरा पेपर 1 तासाचा टाइम लावा. रूम मध्ये कोणीच नाही, तुम्ही एकटे आहात, अलाराम लावा 1 तासाचा, स्वतः सोडून बघा. जेव्हा स्वतः सोडवशाल आणि तो सोडवला की एकदा कॉलेज टीचर किंवा क्लासेस लावले असेल तर क्लासेस टीचर त्यांच्याकडनं चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या काय चुका झाल्या त्या कळेल. कंपल्सरी आपल्याला 1 तास टाइम लावून पेपर सोडवायचं. पण पेपर कधी सोडवायचा, पहिल्यांदा स्टडी करायचा, स्टडी झाल्यानंतर रिवाइज कंप्लीट करायचे, रिव्हिजन नंतर 3rd स्टेजला आपला पेपर येणार आहे. या 3 स्टेजमध्ये तुम्ही स्टडी करा. किती वेळ करायचा, कसं करायचं, मी सगळं सांगितलंय. या वेळी गेले मित्रांनो तर आरामात ही ऑगस्ट एंडिंगला जी इनसेम होते ना, त्यामध्ये तुम्ही शुअरली स्कोरिंग करू शकता, टॉप करू शकता, 5 ते 100% गॅरंटेड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. आणि तसंच आता इनसेमचं प्रिपेअर करायचंय ना, तो पर्पल ॲड ऍप्लिकेशन सोबत अभ्यास करा. मी 100% तुम्हाला गॅरंटेड सांगेल, दुसरं काही बघायचं नाही. जर पर्पल ॲड वरून अभ्यास करताय तुम्ही तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये रेकॉर्डेड कोर्सेस आहे, सॉल्व पेपर, नोट्स, व्हिडिओ लेक्चर, आपल्या भाषेमध्ये लेक्चर, शिवाय IMP क्वेश्चन, हे सगळं आपण प्रत्येक कोर्समध्ये दिलंय. तेवढंच करायचं. ते करताना मग बाकी काहीच नाही बघायचं. पुस्तक नका बघू, कॉलेजच्या टीचरच्या नोट्स नका बघू, किंवा तुम्हाला टेलिग्रामवरच्या नोट्स, हे ते काहीच नाही बघायचं. जेवढं आम्ही दिलं तेच करायचं, तेच पेपरला येतं. शुअर शॉट तुम्ही तुमची इनसेम पर्पल ॲड सोबत गॅरंटेड स्कोरिंग करू शकता. सो नक्की फ्री लेक्चर बघा, कामाला लागा, ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि पर्पल ॲड आहेच आमच्या सोबत अभ्यास करा. इनसेम मध्ये आपण गॅरंटेड स्टॉप करूया.